एकदा आठवतंय, ओढ्याला इतका पूर आला बर आणि आम्ही माळाला गेलेलो हो आणि घरी यायला यायची नाही, हा, सोयच नाही. गाव पलीकडे पूर, हा, मध्ये ओढा. पूरच खूप होता. तर मशीनला कळतं मशीन पुरात जायचं का नाही जायचं. तर म्हशी चल म्हणलं म्हशीला आहे. मग आम्ही म्हशीच्या शेपटाला धरून बर त्याच्या पायाला धरून वळून असं करत 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 परत ना आलं. तर असं वाटतं की म्हशीला ज्ञान जास्त होतं आमच्या. बरोबर बरोबर आम्ही वाहून गेलो असतो हो. म्हशीमुळं, 4 पायावर असल्यामुळं बर हा, वाचलो. असा प्रसंग आहे. हा. आता मध खाऊया का मध? हा. चला काय करूया, काडीपिटी झाला धूर झाला. त्यांची चालले तडफडाट फडफडाट, वरच्यावर धडपड. पण मध साठणाऱ्यानं हा आक्रोश कसा आहे का हो बरे? इकडून घ्या तिकडून घ्या, मधल्यामध्ये ढल्ला मारा. दुसऱ्याला मारून जगण्यात जो आनंद आहे तो खरा आनंद. तर आमच्या डोंगरात मी झाडं आणायचो. तर मी लहान होतो तर वडील मोठी झाडं हा. मोळी बांधायचे, मी छोटं झाड हा, तोडायचो. हा. तर मी ते लहानपणी सागवानाचं एवढं छोटंसं झाड तोडायचं. तर ती बाळ झाडच असेल ना. बरोबर हा, आणि मी असा ठोका मारायचो की झाड थर करायचं. बर हा, हा, हा. ठोका मारत थर करायचं. माझ्या मनावर बिंबलं होतं. बर, मी हा. त्याला ओढत आणलं म्हणतो. तशी मी कविता लिहिली बर. झाडाची. मग मी सांगितलं की सेलिब्रिटी फक्त झाड असतं. बरोबर हो. कुठलाही सेलिब्रिटी सावली देत नाही, कुठलाही सेलिब्रिटी ऑक्सिजन देत नाही, कुठलाही सेलिब्रिटी फळं देत नाही. तो फक्त माझ्याकडे गाड्या आहेत आणि माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मला, अरे तू पण झोपताना श्वासच घेणार आहे घेणार आहे, बरोबर. आणि सकाळी नीट उठलास तर तो सुखी आहेस. मी मोठं सामाजिक काम बिम हो, काही हो, नाही. हो. मला आवडती गोष्ट हा, आहे ती हा. मी करतो. मला गाणं गायला आवडतं तर गाणं गायला आवडतं, मला खेळायला आवडतं तर खेळायला आवडतं, असं मला झाडं लावायला आवडतात, झाडं लावायला आवडतात. ही माझी आवड आहे. मी नेहमी म्हणतो फार्मर इज द बेस्ट क्रिएटर इन द वर्ल्ड. हो जगात त्याच्या एवढा दुसरा क्रिएटर नाही. हा. त्यामुळे मला असं वाटलं की आईनंतर झाड ह्याच्या पलीकडे सगळा मनाचा खेळ आहे. बरोबर. तुम्ही मोठे होत आहे, छोटे होत आहे, असं होत आहे, पद प्रोटोकॉल गेला काही नाही. तुम्ही जस्ट जीव आहात. आम्ही वृक्ष संमेलन घेतलं 2017ला बीडला आणि तुम्हाला म्हटला आम्हाला पण झाडं लावायची, तो आमच्याकडे पाहुणा म्हणून येईल का? अगे बाय तुझा आधी झाडं लाव, 1-2 झाडं लावून मग मला बोलव. एका वाक्यावर तो पोरगा संगमनेर सोडलं, वसमत तालुक्यात हिंगोलीला गेला आणि टोकाईगडला झाडं लावायला सुरुवात केली. 5,000 झाडं लावून झाल्यावर मला म्हटलं आता तरी या, आता तरी मी गेलो. आता 49,000 झाडं झाली त्याची. मी लहानपणी झाडं तोडायचो, अच्छा पावसाळ्यासाठी आणायचो, फोडून ठेवायचो. ते घरापासून 500-1000 पावलावरती झाडं असायची. बरोबर. आता 4-5 किलोमीटर पर्यंत झाडं नाही. तर ह्या आपल्या पिढ्यांनी, माझ्या पिढीनं आणि त्याच्या आधीच्या पिढ्यांनी सगळी झाडं तोडली, ती आपण लावली पाहिजे. नमस्कार, भवताल पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. मी अभिजित घोरपडे. खरं तर जीवनात कितीही नाव कमवलं किंवा कितीही मोठं झालं तरी खरं समाधान मिळतं ते पुढच्या पिढ्यांसाठी काम जे करतो त्याच्यामधून. आणि अशी अनेक व्यक्तिमत्व आहेत की ती काही काळानंतर पुढच्या पिढ्यांसाठी काम करतात, सामाजिक क्षेत्रात काम करतात, निसर्गासाठी काम करतात. आणि अशातलंच एक मोठं नाव म्हणजे ख्यातनाम अभिनेते श्रीयुत सयाजी शिंदे. खरं तर झाड आणि आई यांना खरी संपत्ती मारणारा हा कलाकार, त्यांनी सह्याद्री देवराई या नावानं एक मोठी चळवळ उभी केली आहे आणि निसर्ग संवर्धनासाठी ते गेली 10 वर्ष झटतायत. त्यांच्याशीच आपण आज गप्पा मारणार आहोत. सर, भवतालच्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. खरं तर तुमच्यासारखा कलाकार आणि तो आता या क्षेत्राकडे आलेला आहे, खरं तर माती, झाडं या सगळ्यांनाच सर्वस्व मानणारा, आम्हाला तुमच्याकडून समजून घ्यायचं की तुम्ही एवढं खरं तर ग्लॅमर असणारं क्षेत्र, चित्रपटांचं, कलेचं, त्याच्याकडून निसर्गाकडे वळलात. नेमकं काय झालं, का असं हा सगळा तुमचा जो प्रवास आहे इकडे येण्याचा, त्याच्या मागचं काय कारण आहे? पहिली गोष्ट तू सांगितलीस ना की पुढच्या पिढींसाठी काम करणं आहे. हे पुढच्या पिढीसाठी वगैरे काम करणं फेक आहे. बरं. तुम्ही जगता कशासाठी? तुमच्या आनंदासाठी. हा. आपल्याला जन्मलेून काही जगता जगता स्वतः आनंदी राहून दुसऱ्याला आनंद देता आला तर त्याच्यापेक्षा काही मोठं नाही. त्यामुळं मी मोठं सामाजिक काम भीम काही नाही. मला आवडती गोष्ट आहे ती मी करतो. मला गाणं गायला आवडतं तर गाणं गायला आवडतं, मला खेळायला आवडतं तर खेळायला आवडतं, असं मला झाडं लावायला आवडतात, झाडं लावायला आवडतात. ही माझी आवड आहे. बरं. त्यामुळे आपण असं काही मोठं वगैरे असं कोणी नाही. मोठं कोणी नसतोच. अगदी बरोबर. जगात कोणीही मोठा नसतो.
तो श्वास घेतो जन्माला आल्यापासून, आणि ज्या दिवशी श्वास घेत नाही त्या दिवशी तो संपतो. संपतो. त्यामुळे मोठा आणि छोटा मानायचं काही कारणच नाही. बरं. त्यामुळे श्रीमंत, गरीब, मोठा, छोटा ह्या संकल्पना बेसिकलीच हा, हा. आपल्याकडून गेलेल्या आहेत. बरं. त्यामुळे तसं काही नाही आहे ते. बरं, त्यामुळे असं काही तुम्ही मोठं काम करताय, पुढच्या पिढ्यांसाठी करताय असं काही नाही. ऐकल्यानंतर असं वाटतं काय रे. हे तुम्ही स्वतःसाठी करताय, आतून तुम्हाला आपल्याला आवडती मी गोष्ट येतं आहे, बरं त्यामुळे. मजा येते करायला. पण आता हे सगळं तुम्ही करताय, सामान्यतः असं होतं की लोकांचं लहानपण म्हणजे बालपण जिथं कुठं गेलंय तिथं अनेक गोष्टी, म्हणजे माणूस मोठा झाला, काय लोक जसं मानतात तसा मोठा झाला, किंवा थोडं वयाच्या तो पुढं जसं जातो तसं बालपणी त्याच्या मनात अनेक गोष्टी असतात, त्या पुढे येतात आणि त्या दृष्टीने. तर तसं तुमचं बालपणाबद्दल आम्हाला समजून घ्यायला आवडेल. खरं तर तुम्ही सातारा जिल्ह्यातले, खेड्यात वाढलेले, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा की म्हणजे आम्हाला तुम्ही आत्ता जे काय काम करताय त्याचा तिथं कुठं संबंध आहे का हे लक्षात येईल. मुळात मी वेळेकामठी नावाच्या गावात जन्माला आलो. वेळेकामठे. तर माझा जन्म झाला 59 साली 59. आणि 81 साली आमच्या गावात लाईट आली. बरं. तोपर्यंत आमच्या गावात एसटी नव्हती. हा. म्हणजे सह्याद्रीच्या डोंगराच्या एका पायथ्याशी आमचं गाव. हा. तिथं गुरं राखून शेती करणं हे आमच्या आईवडिलांचं काम. हा. आणि त्यात वाढलं असल्यामुळं धरणात कनेर धरणात आमची जमीन गेल्यामुळं बरं. आम्हाला अस्थिर झालो आम्ही. बरं. आणि म्हणून मग शिक्षण बाहेर पडणं हे करत करत मला ऍक्टर व्हायचं झालं वगैरे. हा. पण नंतर लक्षात आलं की मुळात जो गावातला जो शेतकरी असतो ना, हा. मी नेहमी म्हणतो फार्मर इज द बेस्ट क्रिएटर इन द वर्ल्ड. हो. जगात त्याच्या एवढा दुसरा क्रिएटर कोणी नाही. मग नंतर लक्षात आलं की माणसानं पैसे पाहिजेत बरं. सर्वाईव्ह होण्यासाठी. ते पूर्वी नव्हतं. आमची जमीन गेल्यामुळे आम्हाला लक्षात आलं की पैसे नसले तर जगायचं कसं. पण मग पैसे पाहिजे, मग नाव पाहिजे, आणि नंतर वय वाढत गेल्यानंतर लक्षात आलं की शांती पाहिजे. बरं. हा जगाचा नियम आहे की सगळ्यांना शांती शांती पाहिजे. पाहिजे. तर माझे वडील मला नेहमी सांगायचे की डॉक्टरची आणि वकिलाची पायरी चढू नकोस. बरं. का? मीठ भाकरी खा आणि कुठं पण राहा, सुखी राहा. बरं. म्हणजे डॉक्टरची पायरी चढू नको म्हणजे तब्येत चांगली ठेव, हा. वकिलाची पायरी चढू नको म्हणजे तंटा करू नकोस, भांडणं करू नको. आणि मीठ भाकरी खाऊन कुठेही सुखी राहा. याच्या इतकं जगातलं दुसरं तत्वज्ञानच नाही जगासाठी. बरं. ते माझ्या वडिलांनी मला दिले. हा. म्हणजे 69 साली कोयनेचा भूकंप झाला. हा. त्यावेळेला गावाला गव्हर्नमेंटनं शासनाने पत्रे देत होते, ज्यांची घरं पडली त्यांना पत्रे. बरं. तेव्हा माझे वडील म्हणले भूकंप काय गव्हर्नमेंटनं केलाय वे, अच्छा. तू कशाला पत्रे देतो, मी कशाला घेऊ. माझं घर पडलं, मी बांधलं होतं, पडलं, मी परत बांधेन. बरं. मग त्यानंतर कसेल त्याची जमीन नावाचा कुळ कायदा आला. हो. आमचे वडील एका ब्राह्मणाची शेती करत होते, 10 एकर आंब्याची बाग होती. हा. तर वडील म्हटले गव्हर्नमेंट काय कुठलं पण नियम काढतं, हा. लगा ती ब्राह्मणाची माणसं त्यांच्या पोराबाळांचा तळतळाट नको, मला त्यांची जमीन नको. घेतली नाही. घेतली नाही. 10 वर्ष मागे लागले होते की तुम्ही घ्या. 10 वर्ष परत म्हटले 5 एकर तरी घ्या. शेवटपर्यंत वडिलांनी घेतली नाही. बरं. त्यामुळं मला कलाकार झाल्यानंतर 10% मध्ये घर घ्यावंसं कधी वाटलं नाही. अच्छा. मी मुंबईला आलो तेव्हा पहिलं घर 30,000चं घेतलं. हा. मग 5 कोटीचं घेतलं. बरं. मुद्दा होता की माझ्यावर संस्कार ते होते. अच्छा. म्हणजे कोणाचं कसं बालपण माझं ते इतक्या प्युअर वातावरणात गेले ना. गुरं ढोरं म्हशी वड्या पाणी, पावसाळा उन्हाळा थंडी ताप पूर नद्या ओढे असं गेले. त्यामुळं असं वाटतं की मी लहानपणी खूप श्रीमंत होतो. मी पैसे कमवायला गेलो, पैसे कमवले मला वाटलं मोठं झालं, ते माझं फसलंच. पण आपण जिथं आहे तिथपासून कुठेतरी पुढे गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही आपण तिथून पुढे गेलोय की नाही गेलोय, सक्सेस झालोय की नाही झालं. पण मग माझ्या बरोबरचे तिथे राहिले त्यांनी काहीच केलं नाही आयुष्यात. जग बघायला पण पाहिजे ना. बरोबर. आणि आपल्याला पुढे गेल्यावर तिथं आपल्याला काही श्रीमंती होती तिथं आत्ता तुम्हाला लक्षात येते, अदरवाईज कळली नसती. लहानपणीचे असे काही प्रसंग आहेत का तुम्ही जे म्हणलात की नद्या पोहणं, झाडं, शेतं आजूबाजूला, असे काही प्रसंग आहेत का की जे तुम्हाला अजूनपर्यंत तुमच्या मनावर कोरले गेलेत? असं 1-2 प्रसंग सांगा की आम्हाला ऐकायला आवडतील. म्हणजे आम्ही माळाला गुरं राखायला जायचो. बरं. हे किती वय तुमचं तेव्हा असतं? तेव्हा असेल 11-12, बरं. 9-10, 11-12 वर्ष. आणि शाळेत पण जात होतात? शाळेत पण जात होतो. शनिवार रविवार तर आम्हालाच गुरं राखायला लागायचे. बरोबर. तर एकदा आठवतंय ओढ्याला इतका पूर आला. बरं.
आणि आम्ही माळाला गेलेलो हो. आणि घरी यायला यायची हा, सोयच गाव पलीकडे मध्ये ओढा. पूरच खूप होता. तर मशीनला कळतं मशीन. पुरात जायचं का नाही जायचं. तर म्हशी चल म्हणलं म्हशीला, मग आम्ही म्हशीच्या शेपटाला धरून बर त्याच्या पायाला धरून वळून असं करत 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 परत ना आलो. असं वाटतं की म्हशीला ज्ञान जास्त होतं आमच्याकडे. बरोबर बरोबर. आम्ही वाहून गेलो असतो पण हो, त्या हो, म्हशीमुळं 4 पायावर असल्यामुळं बर हा. वाचलो. असा प्रसंग हा. आहे. नदी आमची वेण्णा नदी वेदना नदी. हा, महाबळेश्वरला उगम पाहून तुमच्या आमच्या गावातून पुढे गावात जाते. आता तेवढीच साताऱ्यापर्यंतच प्युअर आहे. त्याच्यानंतर सगळी वाट घाण लागली सगळी. नदीची. कारण आपण विकसित झालो नाही. हो. हा. तर नदीत आमचे चुलते वारले होते. हा. तेव्हा आम्ही 1 किलोमीटर वरती उडी मारायचो नदीवर नदी नदीत. हा, पोहायला. हा. आणि तिथनं पोहत पोहत अशी 500 मीटर असेल हा. रुंदी त्याची. हा, हा. पण त्यात 1 किलोमीटर खाली यायचो. इतकं फास्ट पाणी बर होतं. बर बर. पण आम्ही त्यात उड्या मारून पोहत पोहत खाली केंद्राच्या झाडांना धरून बाहेर निघायचो. येस बर. तर ते जे अनुभव होते ना, हा. ते तेवढं डेअरिंग परत नाही. म्हणजे मी आता सुब्रमण्यम भारती नावाचा सिनेमा केला. हो. त्याच्यामध्ये वाराणसीला शूटिंग होतं गंगेत. हा. मला वाटतं त्या सिनेमामुळे दक्षिणेत तुम्ही गेलात तर लोक पहिले तुमचे पाय धरतात. होय ना? पहिली हा, एंट्री हा, दिली. हा. तर त्या गंगेत पण मी हा. वरती उडी मारायचो, खाली पोहत यायचो. मला लहानपणीच ते आठवलं. अरे काय नाही उडी मारू शकतो. पण मी गंगेत बघितलं हा. किरडीवरती असं प्रेत हो. बांधलेलं आहे, फुगलेला बैल वाहत चाललाय, हो. असं वगैरे बघितलं. त्याच्यामुळे मग हे लहानपणीचे तुमचे जे प्रसंग आहेत त्याच्यामुळे तुमचं नातं कुठेतरी झाडाशी, निसर्गाशी, मातीशी जोडलं गेलं असं वाटतं का? कारण तुम्ही जेव्हा मागं वळून बघता तेव्हा बालपणात अनेक गोष्टी आपल्या बालपणात ज्या काही ठसलेल्या असतात मनात, तर तसं काय झालं तुमच्या बाबतीत? नाही तर अनेक कलाकार आहेत ना, तुम्हालाच का वाटलं? झाडाचं मला कसं वाटतं माहिती का, एकतर आमच्याकडे जांभळ आहे आमची अजून पण आहे. 4थी पिढी असेल ती जांभळ लागली. त्याचे खांब, घराचे खांब, तळ्या वगैरे त्या जांभळाचेच आहेत. ते अजून जांभळ आहे. म्हणजे तेव्हाची इतकी मोठी जांभळ आहे. मोठा तुझा घेरा आहे. बर. अजूनही मला त्या जांभळाला भेटायला वाटतं. जातो मी भेटायला. झाडांना भेटायला खूप जातो मी ठिकठिकाणच्या. तिथं आमचे वडील जांभळाला आंब्याची झाडं लावली होती. ते उन्हाळ्यात पाणी घालायला जायचे डोक्यावर घेऊन. घरात पाणी भरायचे, मग त्या झाडाला पाणी घालायला जायचे. ते एक म्हणजे त्यांच्या बरोबर चालताना मला त्याचं एक असायला. मी तुम्हारा नावाचं नाटक लिहिलं. हो, तुम्हारा. तर त्याच्यामध्ये मी काही लेखक नाही. आणि कुठल्या वर्षी लिहिलं तुम्ही? वयाच्या 35शीत लिहिलं असेल. बरं, पण तेव्हा तुम्ही कलाकार म्हणून झालो. एस्टॅब्लिश झाला. एक दिवशी रात्री 2-2:30 वाजता आलो घरी. त्याच्या 6-8 महिने मला ठरवलं होतं की मला काहीतरी लिहायचंय. बरं. एका मित्राला म्हणलं मला एक रजिस्टर दे रे, लिहायचंय मला काहीतरी. बरं. काय कुठं काय लिहिलं नाही लिहिलं. नंतर माझ्या घरात खूप एकदा भांडणं झाली होती. मित्राच्या घरी गेलो होतो. तेव्हा मी लहानपणी ना डोंगरातनं झाडं तोडून आणायचो. बरं. आणि कशाला? पावसाळा आला की सरपण म्हणून माळ्यावरती भरून ठेवायचे. तर आमच्या डोंगरात मी झाडं आणायचो. तर मी लहान होतो तर वडील मोठी झाडं मोळी बांधायचे, मी छोटं झाड तोडायचो. तर मी ते लहानपणी सागवानाचं एवढं छोटस झाड तोडायचो. तर ती बाळ झाडच असेल ना. बरोबर. आणि मी असा ठोका मारायचो की झाड थर करायचं. बरं. ठोका मारत थर करायचं. माझ्या मनावर बिंबलं होतं. मी त्याला ओढत आणलं म्हणतो. तशी मी कविता लिहिली झाडाची. ते रजिस्टर पडलं त्याचं. 6-8 महिन्याने काहीतरी असा रात्री 3-3:30ला आलो आणि एकदम लिहायला घेतलं. 37 पानं लिहिली मी. बरं. 37 पानं. आणि नंतर मी वाचून दाखवलेल्या लोकांना वाटलं लय भारी आहे. नंतर मी बघितलं की लहानपणापासून माझ्या मनावर ज्या ठसलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कलात्मकरित्या त्या बाहेर आल्यात. म्हणजे लहानपणी मी मधाचं पोळं काढले. बरोबर. त्या मधाच्या पोळ्याला आग लावली, माशा उडाल्या, मधाचा कंद काढला, कधी तोडलं, कधी नेलं ते. आणि किरणीचा संप 82 मुंबईचा, त्याची सैरा वायरा झालेली माणसं, त्यांचा संप तोडला, पोलिसांनी मारलं, काय त्याचं मधाचं पोळं आणि गिरणीतलं संप, त्या माणसांचं संगनमत करून एक सीन आला. आणि आता मध खाऊया का? मध, चला काय करूया,
काडीपेटी चाळ झाला, धूर झाला, त्यांची चालत तडफडाट फडफडाट, वरच्यावर धडपड. पण मध चाटणाऱ्यानं हा आक्रोश कसा आहे का हो बरे? बरं. इकडून घ्या तिकडून घ्या आणि मधल्यामध्ये डल्ला मारा. दुसऱ्याला मारून जगण्यात जो आनंद आहे तो खरा आनंद. आता हे मधाचं पोळं कुठं, गिरणीचं संप कुठं, आणि काय लिहिलं असं ते काहीतरी तुंबारामध्ये आलं ते. आणि त्याच्यामध्ये तुंबारामध्ये ऐसे एक ढेकूळ, म्हणजे सुरुवातच अशी झाली की ऐसे एक ढेकूळ गोळा करून त्यात मातीचा गोळा बनवून वगैरे वगैरे करून असं लिहिलं की सावलीचे झाड तोडून सावलीसाठी वापरले. म्हणजे मनुष्य जात जेव्हा कधी पहिलं घर बनवलं ते झाड तोडून बनवलं, आणि मग मनुष्य जातीचा इतिहास असा आहे की त्यांनी सावलीचं झाड तोडलं, घर बनवलं, शेती करायला लागला आणि तो माणूस झाला. त्याच्यात तो प्राणी होता. मग त्याचं आयुष्य हजारो 10,000 वर्ष किती शेती कधी जन्माला आली मला माहित नाही. 10,000 वर्ष तेव्हा बसणं वाढत वाढत गेला आणि मग बिल्डिंगा झाल्या आणि हे झालं. आणि आता त्याचा एंड असा लिहितो मी तुंबाराचा की आता मला जरा बाहेर पडायचंय घराच्या, समाजाच्या, आणि पण हे काय आहे, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती महात्मी होऊन गेली ते एक बरं झाले. जे आता महात्मे नको. आता रानात जाऊया, आता डोंगरात जाऊया, तिथं 1 कोंब 2 कोंब, कोंबच कोंब, एक आपलं झाड, त्याची तिथंच होणार वाढ, खरखरीत मायाळू कडा, त्याला झाडाचा पडला वेढा, दगडाचं झाड विशाल, त्यावर झाडाची एक मशाल. तर म्हणजे आता माणसाला हे सगळं तोडून झाड लावायला गेलं, तीच खरी मशाल असं नकळत ते लिहून झालं. कसं आला काय माहित नाही. रात्री 3:30-4ला लिहायला सुरुवात केली, 6:30-7 पर्यंत हात दुखतोय असं मी ते लिहून झालं. नंतर वाटलं तर समजा की 87-88ला भोपाळला आम्ही 22 देशातले लोक होते. वामन केंद्रे मला घेऊन गेला, महाराष्ट्रातले 2 प्रतिनिधी होते. वामन केंद्रे मला घेऊन गेले, तर मी दोघं. आणि तिथे काय परिषद होती? म्हणजे एक वर्कशॉप होतं 22 देशातलं भारत भवनला. आणि त्यात आम्हाला काय पिकनिक ठेवलं होतं. मध्य प्रदेशमध्ये भीमवटिकाला नेलं होतं. तो असे डोंगरा एवढं दगड, त्याच्यामध्ये आदिवासी काहीतरी कलात्मक पेंटिंग, भीमवटिकाचं. तर तिथं मी अख्ख्या दगडाला एक मूळ दिसलं मला. ते मूळ असं वाढलंय त्याच्यावरती एवढंच ते पण जवळजवळ 400-500 मीटर त्याचं फक्त मूळच होतं. मी कसं ऑब्झर्व केलं होतं, का आलं होतं. आणि ते 5-10 वर्षांनी लिखाणात दगडाचं झाड विशाल, त्यावर की राणा जागा डोंगर, 1 कोंब 2 कोंब, कोंबच कोंब, एक आपलं झाड, त्याची तिथंच होणार वाढ, खरखरीत मायाळू कडा, त्याला झाडाचा पडलाय वेढा, दगडाचं झाड विशाल, त्यावर झाडाची एक मशाल. असं वाटलं की ते जे मूळ गेलं होतं ना, ती मला मशाल दिसली. हे मी काही लिहायचं ठरवलं नव्हतं, आलं आपोआप. आणि मग असं म्हणतो की अरे हे तर आता जगासाठीच हिरवी मशाल महत्वाची. आता क्रांती बिंती करायची असेल तर हिरवी मशालची गरज आहे. हे काही ठरवून नाही, पण हे दुसऱ्याला सांगायसाठी पण नाही, पण आलं. पण ते तुंबारा फारच भारी झालंय. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना की लहानपणीचे प्रसंग किंवा तुम्ही तिथं जाऊन काय बघितलेलं, ह्या सगळ्या गोष्टी फार चांगल्या प्रकारे आल्यात. आणि नुसतंच ते हे नाही तर एक कलात्मक पण आहे. म्हणजे बऱ्याचदा लोकांना भावतं काय, तर तुमच्या आतून आलेलं आणि त्याची मांडणी सुद्धा फारच भारी झाली. आणि ती मला वाटतंय काय ते आतून असल्याशिवाय असं ठरवून त्याला यमक जुळू वगैरे अशी होत लिहायचं म्हणलं तर माझ्यावर होणार नाही. आता त्याच्यामध्ये बऱ्याचदा तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा सांगता की तुमची पिढी किंवा थोडीशी तुमच्या नंतरची 10 वर्षाने आमची पिढी, आपल्याला मोबाईल नव्हता, फोन नव्हता, वाहनं फार नव्हती, आपलं सगळं शांत वगैरे सगळं होतं, संथ जीवन होतं. तर ते आणि आजचं ह्याचं तुम्ही समजा बघता, शांतपणे विचार करता, तेव्हा तुम्हाला काय जाणवतं की ती पिढी तुमच्या लहानपणी तुम्ही अनुभवलेली ना आत्ताची पिढी किंवा आत्ताचं जग, याची तुलना कशी करता तुम्ही निसर्गाच्या अनुषंगाने, किंवा तुम्ही जे म्हटलात की शांतता ही माणसाला हवी असते, तर त्याच्या अनुषंगाने कशी तुलना कराल तेव्हाचा काळ आणि आत्ताचा काळ? काय प्रत्येक पिढीला
आपलं लहानपण जास्त चांगलं वाटतं. बरोबर आहे. प्रत्येक पिढीला ह्या सुधारणा भावतातच असं नाही. हा. मला असं वाटतं की वडिलांना वाटायचं की हे पोरं जगतात ते चांगलं हा, नाही. हा. मला वाटतं की माझी पोरं जगतात हा, ते हा, बरोबर हा. नाही. आमचं कसं बरोबर बरोबर. होतं. हो, हो. हा एक स्वधर्म असेल, हम्म, पण हम्म. निसर्ग धर्म काय म्हणतो बरं. की हे प्रकृती आहे, हा, हा. हे असं होत राहणार. याला तसंच पॉझिटिव्हलीच बघितलं पाहिजे की बरं. बाबा हे चालत राहणार असं. हो. त्यामुळं परत बदलेल, परत तिथंच येईल, हा. जे खरं असेल तिथंच जाईल. त्यामुळे असं ठरवून काय बोलण्यात अर्थ नाही. काय न बोललेलंच बरं. खरं तर स्थितप्रज्ञ होऊन बरं. झाडासारखंच राहिलं पाहिजे, आपण वाढलं पाहिजे हा. आणि स्थिर राहिलं पाहिजे, स्थिर बसलं पाहिजे. हा. असंच मला वाटतं की ह्याच्याकडे बघताना असं बघितलं पाहिजे की काय बरोबर आणि काय चुकीचं ठरवण्यात काय अर्थ नाही. नाही, आहे. असं बरोबर चूक नाही, पण तेव्हाच तुम्ही अनुभवलेलं. तुम्ही जसं सांगता की शांतता होती, गावात एसटी कधीतरी यायचीच नाही. 12 वर्षाची तुम्ही हो, होईपर्यंत हो. आलीच नाही. चालत ते जायचं आणि नाही. आत्ताची ही सगळी धावपळ पळापळ ह्याच्यात चांगलं वाईट असं नव्हे, पण काय बदल झालाय थोडा ह्याच्या. शांतता तुम्ही जे म्हटलात ना, ती शांतता तेव्हा खूप होती. ऍक्टिव्ह, म्हणजे मेंदूचा वापर खूप व्हायला लागला. बरं. आता ह्याला अस्वस्थ म्हणायचं का स्वस्थ म्हणायचं, त्यावेळेला काय विचार करत नव्हतं ते बरोबर होतं. आता उठल्या उठल्या मोबाईल बघतो आणि ते बरोबर होतं. ती पण शांततेचा भाग असेल कदाचित, बरं 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 बरं. की मोबाईल घेतला असं बघितलं की शांत वाटतं मला, असं पण असेल. म्हणजे ते बरोबर आहे का चूक कसं म्हणायचं. हम्म, हम्म. आपल्याला माहित पण नव्हतं की आपण कधीतरी व्हिडिओ कॉलवरती एकमेकाशी जगात बोलू बोलू शकू. शकू. हा. हे आपल्या डोळ्यासमोर बघितले. ह्या पिढीनं किंवा माझ्या पिढीनं ना रेडिओ फक्त माहित होता. हो. नंतर तो black पण and मला white वाटतं कोणाच्या तरी घरी होय. सगळ्यांच्या घरी नव्हता. हो, अगदीच कोणाच्या तरी हा, घरी. हा. रेडिओ गावात एकच असायचा. हा. त्यानंतर टीव्ही गावात एकच ब्लॅक अँड व्हाईट होता. हा. त्यानंतर कलर टीव्ही आला, मग चॅनल आले, हा. मग व्हिडिओ कॉल आला, मग पेजर आला, मग हे हा. आलो ते आलो, असं बघितलं तसं बघितलं, एवढं बघितलं. म्हणजे टेक्निकली आपण डिजिटली याच्यात खूप 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 काय बदल बघितले. हा, हा. पण शेवटी ना श्वासच करा रे. हा, तो आहे तोवर आहे. डीप श्वास घेणं आणि शांत सोडणं, हेच खरं आहे, हेच राहणार, हेच नैसर्गिक आहे. तर त्याच्या पलीकडे आपण काही नाही जाऊ होत. शकणार हा, हा. नाही असं मला वाटतंय. त्यामुळे मला झाड हे नकळत माझ्यात कसं आलं. हा. आणि मला पूर्वी गिफ्ट झाड द्यायला आवडायचं. हो. मित्राकडे जाऊन झाड लावायचो. हा. आणि नंतर तर माझी आई जेव्हा हा. वयाच्या, मी सगळ्यात शेवटचा. तुम्ही किती भावंड? मला 4 बहिणी आणि 1 भाऊ, बरं. टोटल 6 जण. अच्छा, त्यात तुम्ही सर्वात सगळ्यात शेवटचा मी. थोडस उत्सुकता म्हणून, तुमचं वय आणि तुमचा एकदम थोरला भाऊ जो आहे किंवा थोरला भावंड, त्यांच्यात किती अंतर? माझ्या मोठ्या बहिणीच्या मुलात माझ्यात 9 महिन्याचं अंतर आहे. अच्छा, बर. माझं बाळणपण माझ्या बहिणीने केलं. हो हो. आणि मग ती जाऊन प्रेग्नंट झाली. अच्छा, बर. म्हणजे एवढं आमचं 8-9 महिन्याचं अंतर. आणि मोठी माझ्या बहिणी सगळ्या म्हणजे माझ्या आयाच आहेत. हो, बरोबर. कारण मला लहानपणी त्यांनीच खेळायला, अंगावर खांद्यावर खेळायला मोठं केलं. त्यामुळे तसा मी खूप लाडात वाढलो. आणि म्हणजे ती पिढीच अशी होती की बापरे बापरे, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये बैल, कोंबड्या, शेती, हे ती एकत्र कुटुंब पद्धती अशी होती ना, असा तो वाढलो. काय विषय आपला कशावर गेला? आईवरनं. हा, तुमच्या आई संदर्भात. तर मला, मी जेव्हा वॉचमन झालो, नट झालो, मला एक वॉचमन कसं झालं सांगा की लोकांना. कनेर धरणात आमची जमीन गेली. त्यामुळे आम्ही डॅम अफेक्टेड झालो. ओके. हा. आणि मला 7वीतनं शाळा सोडायला लागली होती. मग मावशीकडे गेलो शाळेला 8वी-9वीला. कुठल्या गावाला? होळला. बर. ते तालुका? फलटण तालुका. फलटण तालुका. हा. मग वीरला, सासवड तालुक्यात वीर माझं बहिणीचं गाव. बर. त्याच्यावर 10वी केली. नंतर मी डीएड केलं. बर. मग धरणात जमीन गेली. बर. मग मी वॉचमन कामाला लागलो. मग मी ऍडमिशन घेतलं कॉलेजला. मग मराठी विषय घेतला. मग मला कवितेची आवड झाली. आणि असं करत मला लक्षात आलं की काहीच नसताना मी 160 रुपये पगार घेताना दिवसाला 1,00,000, 2-2 लाख, 5-5 लाख घ्यायला लागलो. इथपर्यंतचा प्रवास झाला. तर मला लक्षात आलं की यार, नाव, पैसा, त्याच्या पलीकडे आई नावाची गोष्ट लय रेअर. म्हणजे माझी आई माझ्या आयुष्यातनं जाऊच नाही, नाहीतर माझ्या आयुष्याला काय अर्थच नाही, असं मला वाटायला लागलं. तिला कसं जिवंत ठेवायचं.
आणि माणूस म्हटल्यावर कधीतरी जाणार. मी आईला म्हटलं तू मला कायमचे जीवन ठेवण्याची माझ्याकडे काही नाही का कला, हा, हा, मी कसं ठेव. मग आईला म्हटलं मी असं करतो, हा. ह्या झाडाच्या बिया एकत्र ठेवतो बर, हा, आणि तुला एका बाजूला ठेवतो आणि तुझी बीज तुला करतो हा, 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 तुला आणि तुझ्या वजना एवढ्या बिया महाराष्ट्रावर बर, लावतो बर, बर, आणि त्या वाढतील, हा. त्याला फळं येतील, हा. त्या सुगंधात तुम्हाला हा, हा. हा माझी आई, फळं खाल्ली, घास खाल्ला माझी आई, सावली आली माझी आई, हा, हा. पक्षी झाडावर बसतात उडतात त्यांचे आवाज येतात माझी आई, असं मी तुझ्याकडे बघेन. बर. आणि मग आईची बीज तुला केली. आईनं मग आई 2-3 वर्षाने वारली. बर, ही मी काय- कधीची गोष्ट साधारण 2016ला मी आईची बीज तुला केली केली? हा, आणि 18ला आई गेली. बर, बर. किती वय होतं आईचं? आईचं तेव्हा 92 मध्ये लिहिलेलंच नाही ना कुठं बरं, वजन. पण तरी- तरी मला 92-93 असं 90च्या पुढेच. 90च्या पुढे. बर, बर. हो असं होतं. हा. तर आई जेव्हा गेली तेव्हा सकाळी आंघोळ करून आली हा. आणि माझी बहीण म्हणते थांब मी आंघोळीला मदत करू का, तर नाही, इतकी ती ठणठणीत बर, बर. अचानक चालती फिरती एकदम फिरती हा. गेली. तर ती बीज तुलेला आली तेव्हा काठी धरून अशी चालत हा, बिलत हा, आली, हा. खुर्चीवर बसली, बीज तुला झाली, सगळे केलं वगैरे. तिनं लावलेलं झाड हा. 10 वर्षाचं झाले. बर. 26ला बर, बर. त्याला इतकी फळं आली. हा. या वर्षी मी बघितलं एवढी फळं आली, एवढी पक्षी ते फळं खायला. हा. यस, माझी आई जिवंत आहे. हा. आणि मी आईला म्हटलं मला रडबुड काही यायचं नाही, तू नाही आहेस तेवढं ते वाटणार. मध्ये मध्ये कड येतात आपल्याला. आईची आठवणी बोलता येत नाही आपल्याला, हा, आईची हा, आठवण काढली आता पण तसं होऊ हा, शकतं. हा, ही बरोबर. आईची गोष्ट झाली, पण मुळातच श्रीमंत. आणि मग त्यातून मला ते असं झालं की यार हे काम खरंय, कारण आईनं जन्म दिला आणि पहिला श्वास घेतला तिथं मी जिवंत झालो. बर. तिथून माझं वय सुरू झालं. हा, हा. ज्या दिवशी मी श्वास घेणार नाही त्या दिवशी संपणार. म्हणजे आईनंतर झाडाचंच कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या जास्त आहे. मग किती नाव कमवलं, या खोलीभर सोन्याच्या विटा कमवल्या, तर त्या मी खाणार आहे का? मी तर अन्नच खाणार आहे. त्यातले तर ऑर्गॅनिक किंवा चांगली नैसर्गिक भाजीपाला असेल तरच मी चांगलं जगणार आहे. हे मसल बिसल सगळं त्याच्यावरच जगणार आहेत माझे. त्यामुळे मला असं वाटलं की आईनंतर झाड ह्याच्या पलीकडे सगळा मनाचा खेळ आहे. बरोबर. तुम्ही मोठे होत आहे, छोटे होत आहे, असं होत आहे, पद प्रोटोकॉल गेला काही नाही. तुम्ही जस्ट जीव आहात आणि त्या जीवाला ऑक्सिजनची अन्नाची गरज आहे हे आपल्याला पटलं. मग त्यासाठी आपण जगतो. मला यात बरं वाटतं, खरं वाटतं. ते आईच्या नावे जे झाड लावले 10 वर्षात झालं ते कशाच झाड आहे? वाडाच आहे. वाडाचं आहे. बर, बर, बर. आता मोठं झालं, असा बुंदा झालाय रे. आणि त्याला फळं आलीत वगैरे. कुठे लावलंय? दिवडीला. बर. दिवडीला ते लावले. दिवडी तालुका? सातारा तालुक्यात. मान तालुका. अच्छा, मान तालुक्यात आहे. बर, बर. पण साताऱ्याच्या जवळ. तिथं बायकोनं लावले पिंपळाचं झाड पुढे एवढं मोठं झालंय. बर. आणि तिथं आता 15,000 झाड असतील. बर. म्हणजे तिथून तुमच्या त्या देवराईचा जन्म झाला असं म्हणता येईल. हो. पण तुम्ही त्या देवराईच्या संदर्भात त्याचा जन्म झाला म्हणजे का तुम्ही हे केलं ते सांगितलेच की आई आणि झाडे हे तुम्ही आयुष्यामध्ये सर्वात श्रेष्ठ मानता की सर्वात वर काय तर आई आणि झाड आहे. बाकीचं काय आईने पण जन्मानंतर तुम्ही श्वास घेतला आणि झाडांमुळेच आपण श्वास घेतो. तर ही जी चळवळ आहे की आता सह्याद्री देवराई त्याच्या नावापासून पण सांगा ना काही तुमच्या मनात किंवा लोक म्हणत होते की सह्याद्री देवराई करा किंवा असं काय सह्याद्री कसं आलं? नाही, महेश गायकवाड असं म्हटलं की तुम्ही हे जे बीज तुला केली ना आणि ही झाडं लावतो म्हणले आपण देवराई करू आपण. तर म्हणलं देवराई करू, पण तो म्हणलं त्याचं नाव सयाजी देवराई करूया. सयाजी देवराई म्हणले नावाला महत्व नाही, तुम्ही का असं. ते दिवडीतच आम्ही असं संध्याकाळी बसलो होतो आणि ते सारखे मागे लावता आपण रजिस्टर करू. मग म्हणलं थांब यांना ना सगळ्यांना फसवू आपण. मी त्याला म्हणलं अरे सह्याद्री नाव देऊया. कारण सह्याद्री आपला मुंबईतनं सुरू होतं ते पार चेन्नई पर्यंत सह्याद्रीची सगळी नावं असतात. मग सह्याद्री नाव द्यायचं. मग सह्याद्री देवराई नावानं ते रजिस्टर केलं. म्हणजे कसं आहे निमित्त आहे ना हे. आपण एक जन्माला आलो गेलो असंच होणार आहे ना. आपण काय असं कोणी मोठा छोटा नसतो. मग त्यातून मी नट असल्यामुळे मला सेलिब्रिटी म्हणायला लागला. मग मी सांगितलं की सेलिब्रिटी फक्त झाड असतं. बरोबर. कुठलाही सेलिब्रिटी सावली देत नाही, कुठलाही सेलिब्रिटी ऑक्सिजन देत नाही, कुठलाही सेलिब्रिटी फळं देत नाही. तो फक्त माझ्याकडे गाड्या आहेत आणि माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मला अरे तू पण झोपताना श्वासच घेणार आहे. सकाळी नीट उठलास तर तू सुखी आहेस.
त्यामुळं तू काय स्वतःला तसं काय मोठं नाही. समजू नको, कोणीच मोठं समजू नये. आणि हा जो काही नवीन पिढीच्या डोक्यात प्रोटोकॉल आहे असं बरं. नकळत साहेब आले साहेब आले. अच्छा. अरे कोण साहेब आले? शिपाई पण महत्वाचा आहे आणि कलेक्टर पण महत्वाचा आहे. महत्वाचं आहे. कलेक्टरला चोर, शिपाई कमी चोर. आपल्या देशाला जास्त लुटत कोण असेल तर हे कलेक्टर लोक आहेत, मोठे लोक हे IAS लोक आहेत, हे मोठे झाले पुढारी लोक आहेत. ह्यांचा इतिहास बघितला तर ह्यांनी सगळ्या देशाला जास्त लुटले आहे. ह्यांना कुणी चेक करतंय का? म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आजूबाजूला नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, आपण बघतो ना यांची कशी वाढ झाली, ही कशी गाड्या घेतल्या, आणि अहंकार नावाचा रोग झालाय त्यांना. आणि पैसा जास्त येणं म्हणजे अहंकार मोठा होणं, खरं, आणि दुसऱ्याला कमी लेखणं म्हणजे आपण मोठे झालो. हा जो काही रोग आहे, ह्या रोगाचं काय करायचं? तर नवीन पिढीनं बघायला पाहिजे की अरे झाड आणि आई सोडलं तर बाकी सगळे दुसरं काहीच नाही. कोणाला मोठे समजू नका, कोणाला कमी समजू नका, तुम्ही स्वतः माजोरडे होऊ नका, तुम्ही स्वतः लाचार होऊ नका, तुम्ही माणूस म्हणून चांगले जगा, एवढंच खरं आहे. हे आपण ठामपणे सांगतो. या 10 वर्षात म्हणजे मला वाटतं 2015-16 हे सह्याद्री देवराईची सुरुवात झाली. 10 वर्षात नेमकं काय काय घडलंय आणि त्याच्यानंतर लोक कसे भेटत गेले, कसे सगळे जोडत गेले? कसं आहे, मी जेव्हा झाड लावायचं ठरलं तर ती सुरुवात मी माझ्या गावातून केली. बरं. मी सुहास वांगणकर नावाचा माणूस भेटला. बरं. रघुनाथ ढोलेंच्या वागण्यानं माझ्या आयुष्यात खूप फरक पडला. बरोबर. रघुनाथ ढोले हा सिस्टमॅटिक देवराई वाढवतात, बिया रोपं तयार करतात वगैरे, ती फुकट रोपं देतात असं मला कळल्यानंतर, मी त्यांना भेटल्यानंतर मला आमूलाग्र बदल झाला माझ्यात. असं की त्यांची आनंदाची लेवल ऋषीमुनी येतो. खरंय, खरंय. तर त्याने असं वाटलं की त्यांचं स्वप्न की जिल्ह्यात, तालुक्यात, गावात अशा देवराई झाल्या पाहिजेत. आणि मग मी ते सुरू केलं. आणि दुर्दैव असं की सह्याद्री देवराई नाव झाल्यानंतर मला कळलं त्यांची संस्था आहे. देवराईतच काम केलं असतं ना, त्यांनी कधी सांगितलंच नाही की असं असं आहे. पण आता एकदा रजिस्टर केलं, आता माझ्याबरोबर कार्यकर्ते जडले, त्यांचं म्हणणं आहे असं बरोबर, ते म्हणलं आपलं नाव निमित्त मात्र आहे. सुरू केलं. गावात आम्ही 2000 झाडं लावून सुरुवात केली. मग अजिंक्य ताऱ्यावर एक 500 झाडं वाढवली. सुहास वांगणकर नावाचा एक माणूस भेटला आणि इतका निस्वार्थी, इतका हुशार आणि इतका साधा. त्याला पैसे दिसतच नाही, त्याला मोठेपणा दिसत नाही, त्याला निसर्ग दिसतो. मग असं वाटलं ही लेवल खरी जगण्याची आहे, ही ऋषीमुनी आहेत. बरोबर. मी झाडांनाच तपश्चर्या करणारे ऋषीमुनी मानतो. असं एक नकळत मला नागराज मंजुळे माझी मुलाखत घेताना सहज माझ्या तोंडातून गेलं की झाडं म्हणजे तपश्चर्याला बसलेले ऋषीमुनीच आहेत. ते फक्त देत असतात, माणसासाठी जगत असतात. तर माणसासाठी जर काम करायचं असेल तर अनाथ मुलांना तुम्ही पैसे देऊ नका, विधवा बायका आणि हेन तेन काय करताना गरीब जुने, हे सगळं खोटेपण आहे. झाडं लावा, ती माणसांसाठीच आहे. जर तुम्ही अनाथ मुलं घेतली 100 आणि त्यांना कलेक्टर केलं, त्यांना IAS केलं, ते देशाला लुटणारच आहेत, ते बदलीसाठी पैसे देणारच आहेत आणि ते पुढारी पैसे घेणारच आहेत. तर ही जी काही इथला जो किडा आहे, रोग आहे, तो रोग नाही काढतायत. म्हणजे विधान भवनात तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला आजूबाजूला सगळे असं वाटतं रोगी लोक आहेत आपल्या. म्हणजे कुठे श्रीमंत आणि अहंकारी फार कमी लोक आहेत की ज्यांची प्रॉपर्टी खूप आहे, पैसे खूप, पण ती साधी माणसं आहेत, ती चांगली माणसं. अशी माझ्या आयुष्यात माणसं आहेत की हजारो करोडचा टर्न ओव्हर त्यांचा आहे, पण ती मुळात माणसं चांगली आहेत. ते मानत नाहीत की ही माझी सगळी प्रॉपर्टी. जसं शिवाजीराव मोहिते मला भेटले, कोल्हापूरचे आहेत. म्हणजे ते वडिलोपार्जित श्रीमंती आली त्यांच्यावर, पण त्यांची फॅमिलीकडे बघितल्यानंतर असं वाटतं की ही माणसं आहेत. म्हणजे त्यांच्या वाढदिवसाला मी 50व्या वाढदिवसाला 100 झाडं गिफ्ट केली, 50 प्रकारची 2-2 झाडं, अशी 100 झाडं गिफ्ट केली. आता मला वाटते 8-9 वर्षाची झाली असतील. त्याच्यावर फळं फुलं आलीत वगैरे. त्यांनी ती इतकी कौतुकानं जपलीत, वाढवलीत, त्याच्यावर पक्ष्यांची घरटी झाली, तिथे फळं आलीत, फुलं आलीत. मला असं वाटतं की वाढदिवसाला अशी झाडं गिफ्ट करायला पाहिजेत आणि प्रत्येकानं आपला वाढदिवस झाड लावून साजरा करायला पाहिजे. प्रत्येकानं आपल्या वया इतकी झाडं लावली पाहिजेत, तर त्याला जगण्याचा अधिकार आहे. कारण तो आयुष्यभर ऑक्सिजनवर जगतोस, आयुष्यभर त्या फळाफुलांवर जगतोस, तर तू झाडं तेवढी लावलीच पाहिजे असं मला वाटतं. पण सांगण्यापेक्षा मी लावावे आणि ते बघूनच बाकीचे करणार. तुमच्या ह्या सगळ्या 10 वर्षांच्या ह्या सगळ्या प्रवासात सह्याद्री देवराईच्या तुम्हाला सर्वाधिक
आनंद देणारा असा काही प्रसंग होता का? म्हणजे अनेक असतील, पण त्याच्यातला एखादा तुम्हाला पटकन आठवतोय का, की जो तुम्हाला अरे बास संपलं असं 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 एखादा? नाही, मला खूपच आहेत, पण हा. नुसतं माझं ऐकून, हा. मुलाखती ऐकून हा. 5-5 हजार झाडं लावलेली माणसं आहेत. बरं. मी नुसतं म्हटलं की समजा मंगेश दळवी आहे, हा. आम्ही वृक्ष संमेलन घेतलं हा. 2017ला हा. बीडला, आणि तो मला म्हटला आम्हाला पण झाडं लावायची, तो आमच्याकडे हा. पाहुणा म्हणून येईल का? हा. अगे बे, तुझा आधी झाडं लाव, हा. 1-2 हजार झाडं लावून मग मला बोलव. बरं. हा. एका वाक्यावर तो पोरगा संगमनेर सोडलं, वसमत तालुक्यात हिंगोलीला गेला बरं. आणि टोकाईगडला झाडं लावायला सुरुवात केली. बरं. 5,000 झाडं लावून झाल्यावर मला म्हटलं आता तरी या, आता आता तरी. तरी या. आता तरी मी गेलो, आता 49,000 झाडं झाली त्याची. बरं. म्हणजे आपल्या नुसत्या एका शब्दानं माणसं बदलली, किंवा त्याचं ना बायकोचं आणि त्याचं भांडण झालं, ते बायकोचं भांडण मिटलं, त्याने मुलं बाळ झाली, ते आता सुखात राहत आहेत. तर असे प्रसंग हे खरं तर आनंददायक प्रसंग आहेत. हा. हा. किंवा पांडुरंग सोनवणे, तो म्हणला आमच्या गावाला चल, कुठलं गाव? मस्केवाडी, बरं. कुठलं? संगमनेर तालुका. संगमनेर तालुका. तर तो म्हणला आमच्या गावाच्याला झाडं लावायची. मी तिकडे गेलो आणि मला म्हणलं, दे की 1 लाख रुपये, हा. तू दिले की दे, बाकीचे देतील. हा. आणि मी काढून लगेच फोन केला, 1 लाख मागवले, दिले. हा. 17 लाख जमले. बरं. आणि 60 वर्षात तिथे एक झाड आलं नाही, तिथं आता 25,000 झाड झाले. बरं. तर असं वाटतं की मिरॅकल आपल्या डोळ्यासमोर बघतोय आपण यार. आता तिथल्या माणसांचा फोन मला काय येतो, शिवाजी मस्के आहे, हा. हा. अहो जंगलात त्या डोंगरावर आता एकट्याला जाता येत नाही, बरं. झाडी एवढी दाट भीती झाडं. वाटते आता तिकडं, असं. तर हे आपल्या डोळ्यासमोर बघितली. साई खिंडीला सीताराम राऊत आहे, बरं. त्याने केली. अशी माणसं बदलली इतकी की मलाच माहिती नाही की 40, 45, 50 ठिकाणी काम चाललंय. बरं. बरं. मी सांगतो 30-35 देवराय. आता मी देवरायाची मोजमापणी करायला हा. वेबसाईट सुरू करतोय आणि त्याच्यासाठी 4-5 माणसं नेमलीत, बरं. की नक्की इथं किती 150 तर 150 झाडं लिहा. हा. इथं 2,000 झाला, 40,000 तर 40,000 झाडं कशी कशी लागली आपल्यामुळं, आपल्या वेळी आपण सुरू केली आणि ती कशी वाढतात त्याचं मोजमाप काढायला लावले. आता बरं. या महिन्याभरात ते पूर्ण ते होईल. होऊन जाईल. तुम्ही आता कलाकार म्हणून काम केलंय, प्रदीर्घ कारकीर्द तुमची, आणि आता हे काम करताय, तर दोन्हीतलं कुठलं काम तुम्हाला सोपं वाटतंय? म्हणजे लोकांना झाडं लावायला सांगणं, निसर्ग संवर्धनाचं, का तुम्ही कलाकार म्हणून काम कर, चॅलेंज कुठलं? आता ह्याला खूप नावं, निसर्ग संवर्धन आणि कलाकार म्हणून. मला आयुष्यात मला जी आवडतं गोष्ट ते मी करत करताय. हा. नैसर्गिक जगत गेलोय. बरोबर. मला हे आवडलं, मला हे आवडलं, मला नाही आवडलं, मला नाही आवडलं, असं स्वतःवर त्रास करून कधी घेतला नाही मी. किंवा फार दिवस त्रास नाही सहन केला. म्हणजे त्रास सहन करावाच लागतो आपल्याला, पण एका पॉइंटला डिसिजन पॉवर असे, मला हे चेंज करायचंय. मला नट चांगलं व्हायचं होतं. बरं. मग नट चांगलं होण्यासाठी जे काय करायचं ते सगळं केलं. मग मला वाटलं की एवढंच ना, ह्याच्यापेक्षा काय असतं. मग मला झाडच आवडायला लागलं, मग मी ते करायला लागलो, मग मी ते करतोय आणि नैसर्गिक जगतोय. पण दोन्हीतलं काय अवघड आहे? म्हणजे कलाकार म्हणून तुम्ही जे कष्ट घेतलं ते जास्त अवघड होतं का, आता हे झाडं लावणं, लोकांपर्यंत हे पोहोचवणं हे जास्त अवघड? पोहोचवण्यासाठी करतच नाही, आपल्याला हे समविचारी लोक भेटतात आणि झाडासाठी काम करतात, त्या पोरांबरोबर मी जोडतो. मला आता मी कराडला गेलो तर तो रामभाऊ माळी, दत्ता बित्ता पोरं 5-7 वर्ष त्या गडावर जाऊन काम करतात. तर मी तिथल्या आमदार खासदाराच्या घरी गेलो नाही, तिथल्या उद्योगपतीच्या घरी गेलो नाही, किंवा त्यांच्या घरी बोलवलं म्हणून मला त्याच्याकडे जावं असं वाटलं नाही. पण एक साधा माणूस, काल आपले चिवटे गुळवाले आहेत, त्यांच्या घरी झाडाखाली बसून चिंचाखाली जेवून आलो मी. मला ते जास्त चांगलं वाटतं ना, ते श्रीमंत वाटतं. तर हे असं खरं आहे, ते चांगलं वाटतं मला. म्हणजे असं काही चॅलेंज वगैरे वाटत नाही की हे अवघड आहे ते अवघड आहे? हा, नाही नाही, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करत. मला उलट ते जे श्रीमंत लोक आहेत ज्यांच्याकडं, परवाच एक बायकोसाठी एक गाडी घेतली. अच्छा. 5 करोडची गाडी आहे, तशी तिची आधीचीच एक गाडी होती. मला असं वाटतं की आल्या फारच आजारी माणूस आहे हा, ह्याचं काय करायचं, ह्याला माणूस कसं बनवायचं. म्हणजे त्याचं ते असू दे, पण मला सारखं वाटतं की यार 2-3 करोडची गाडी घेतोस आणि 3-4 वर्षांनी टाकून देतोस. बरोबर. त्या ज्या कोण मर्सिडीज कुठल्या गाड्यांचे नाव, त्या कंपनीला पैसे जातात ना. बरोबर. त्यातले 3-4 करोडच्या गाडीचे, तो जर एकच गाडी ठेवलीस किंवा 50 लाखाचीच गाडी 1 करोडची घेतलीस तर 1 करोड म्हणजे मी मर्सिडीज विकली आणि मी इंडिओरकडे आलो, कारण ते ह्याच्याकडे चालतो. मला वाटलं मी 40 लाख इकडे घातले. बरोबर.
तुमच्या ह्या झाडांसाठी. कामाकडे. हा. तर ते जास्त बरोबर आहे ना. म्हणजे 2 करोडची गाडी घेऊन परत तेच म्हणतोच ना, झाडाखाली लाव रे जरा सावलीला गाडी. आता झाडाचं कौतुक आहे का नाही तुला, तर गाडीचं कौतुक आहे तुला, झाडाचं कौतुक नाही तुला. मग तू एवढे पैसे कुठल्या तर कंपनी, म्हणजे इथं रोगी आहे ना तू, बरोबर. इथं प्रॉब्लेम आहे त्याचा. पण त्या प्रॉब्लेमचा त्याचं आपण वाईट कशाला म्हणा, हा, हा. त्याचं पटतंय तुला लक लाव, बरोबर. मला पटत नाही मी करतो. म्हणून म्हणतो की दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा आपलं आपण बदल करत करू. राहणं. जाऊ दे, मर्सिडीज नको यार, साधी गाडी घेऊया. प्रवास तर करावाच लागतो. एसटीनं नेण्यापूर्वीचं 20 आयुष्याची 40 वर्ष प्रवास तोच केलाय, एसटीनेच केलं जातं. एसटीनेच केलाय. आता जरा पटकन जाऊ, पटकन कामं करू, ही कामं करू, ते कामं करू, करता येतात ना. मी आता हाती हौदावाली गाडी घेतोय मागची, बरं. जिथून मला डोंगरात जाता येईल. आता ह्या महिन्यातच घेतोय गाडी. आणि मागं रोपही राहतील माग तुमच्या. मी हा. जंगलात गेल्यानंतर मला बिया आणता येतील, मला बरं. रोप आणता येतील, अशी सगळी स्वतःची गाडी घेऊन. म्हणजे गव्हर्नमेंटला चॅलेंज केल्यासारखं आहे. हा. तुमच्याकडे का 20-25 प्रकारचे रोप आहेत, हे बघा मी बिया आणतो देतो. गव्हर्नमेंट म्हणजे काय लोकच आहे का? आपणच आहे. आणि गव्हर्नमेंटमध्ये चिटिंग करणारी, भ्रष्टाचार करणारी अशी माणसं ती कोण, आपले भाऊबंदच आहेत ना. बरोबर. मग आता काय करायचं ह्यांचं? झाडाचे गुण घेऊ, झाडाचे गुण गाऊ, कोणाला वाईट नको म्हणू, कोणाला चांगलं नको म्हणू, करत राहूया आपण. तुम्हाला आपलं एक स्वप्न असतं आणि आपली एक फॅन्टसी असते. फॅन्टसी पूर्ण होते असं नाही, पण वाटतं बाबा कधी जमलं, कुणी केलं तर असं असं. तर सयाजी शिंदे यांचं स्वप्न काय आहे की जे ह्या आयुष्यात पूर्ण होऊ शकतं, आणि फॅन्टसी काय ती पूर्ण नाही होणार पण तुम्हाला असं वाटतं की असं घडावं? म्हणजे मला स्वप्न माझं एवढंच आहे, मोकळ्या जागा भरायच्यात मला. बरं. सोपे प्रश्न सोडवायचे. परीक्षेत काय असतं, सोपे प्रश्न आधी सोडवा, गाळलेल्या जागा गाळलेल्या पटकन जागा आपण भरा. सोडवायचं. तर मोकळ्या जागा भरायच्यात हे माझं आतून स्ट्राईक झालेलं असं आहे. बरं, बरं. की मी लहानपणी झाडं तोडायचो, अच्छा. पावसाळ्यासाठी आणायचो, हा. फोडून ठेवायचो. सरपंच. ते घरापासून 500-1000 पावलावरती झाडं असायची. बरोबर. हा. आता 4-5 किलोमीटर पर्यंत झाडं नाहीत. बरं. तर ह्या आपल्या पिढ्यांनी, माझ्या पिढीनं आणि त्याच्या आधीच्या पिढ्यांनी सगळी झाडं तोडली, ती आपण लावली पाहिजे. गाळलेल्या जागा भरायच्या. गाळलेल्या जागा भरायच्या, मोकळ्या जागा हा. भरायच्या. आता काही तज्ज्ञ लोकांचं पुण्यातल्याच हा, हा. असं चाललंय की गवताळ हो, हो, वागं हो, सोडून हो, झाडं हो, लावतायत हो, आणि हो. वगैरे. अरे गवताळ जागेवर झाडं येतीलच कशाला? बरं. येणार, लावली नाही तरी झाडं येतातच. पक्ष्यांनी बिया टाकल्या तरी ते येणारच ना. हम्म. त्यामुळे तो मुद्दा नाहीये. मुद्दा असा आहे की इथं जंगलं होती, ती सगळी गेली. बरं. माझ्या डोळ्यासमोर मी बघितली, इथं जंगल होतं, बरं. ती गेले, ते मला पूर्ण करायचंय. अच्छा. मग मला गवत पण झाडच आहे आणि आंबा पण झाडच आहे. तर तुम्ही ह्या फरक करू नका. त्यामुळं गवत लाव, वेली लाव, झुडपं लाव, बरं. मोठी झाडं लाव, सगळं करू आणि ते सगळं हे करू, हे माझं स्वप्न आणि ते पूर्ण होऊ शकतं. पूर्ण. आणि मी ह्या वयात एवढं सगळं ज्ञान मिळवू शकत नाही. मग ही जे माझ्या बाजूला जी इंगळाळीकर सर आहेत, यादव आहेत आणि वाचोळकर आहेत, ह्या सगळ्यांचा आधार घेऊन त्यातल्या त्यात चांगलं काम कसं करता येईल, कुठलं झाड अजून वाईट नाहीच आहे, पण ह्या प्रदेशाला ती योग्य नाही, त्याला टाळूया किंवा त्याची मोनोटोनी नको करूया, अशा पद्धतीने करत जायचं हे आपले ते स्वप्न. फॅन्टसी काय की जी पूर्ण होणार नाही तुम्हाला माहितीये, पण असं घडलं पाहिजे. नाही, माझी फॅन्टसी काही नाही. तसं काय नाही. कारण काय, कडू गोड सगळ्या चवी, सगळे कलर, हे सगळी माणसं ही तशीच राहणार, हजारो वर्षापासून ती तशीच आहेत. आपण टक्केवारीमध्ये चांगल्या माणसांच्या संगतीत वाढूया, जगूया आणि मरूया, एवढंच आपलं फॅन्टसी आहे. की ह्या वाईट माणसाच्या नादी नको लावूया, त्यांना सुधारायच्या भानगडीत पडणं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. तुम्ही कृपया सुधारवू नका कोणाला, कृपया ज्ञान नका देऊ कोणाला. आता शेवटचाच प्रश्न की सयाजी शिंदे यांच्या नंतर सयाजी शिंदे काय म्हणून लोकांनी लक्षात ठेवावे असं तुम्हाला वाटतं? बाबा हा माणूस असा होता, एक कलाकार म्हणून लक्षात ठेवतीलच. सयाजी शिंदे म्हणून होता नव्हता हे विसरून जावं, त्यांनी त्यांच्या पद्धतीने जगावं, एवढंच माझं म्हणणं राहील. म्हणून सयाजी शिंदे, रामकृष्ण हे आले गेले त्यावेळी जग का वसाची पडली, काय इथे होना विना अडले जनपुळ्यावर उंटीला आहे. तर तशा पद्धतीने काय होत नाही. मला सुखी जगायचंय, छान श्वास घेत जगायचंय, छान श्वास घेत मारायचंय, कोणाला त्रास देता नाही. मला जाता जाता जर वाटलंच, मला बघून लोकांना आनंद होता ना, त्याचं मला कौतुक वाटतं. की मला बघितलं की एकदम त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं, त्यांना आनंद वाटतो, असं वाटतं की हे लाईफ आपलं चांगलं आहे. म्हणजे माझ्याकडं पैसे आहेत, माझ्याकडे कोण मोठा आहे, गाड्या, तो अहंकार नाही, मी अहंकारी बनू इच्छित नाही.
मी माजोरडा बनू इच्छित नाही, मी लाचार बनू इच्छित नाही. मी साधा चांगला स्वच्छ माणूस म्हणून जगू इच्छितो आणि माझ्या मुलांनी, माझ्या बाजूच्या आजूबाजूच्या माणसांनी स्वच्छ चांगला माणूस म्हणून जगावं एवढंच मला वाटतं. वा, खूपच भारी. म्हणजे एक सातारकर एका छोट्या गावातून आलेला आणि पुन्हा त्या छोट्या गावाकडे जातोय, पुन्हा जोडला जातोय, हा खरंच सगळ्यांना आनंद आहे. हे तुमचं ऐकून निश्चितच काही जण प्रेरणा घेतील आणि तुम्ही जसं म्हणता की मी सुरुवात केली तशा अनेक जण सुरुवात करतील. त्यासाठी तुम्हालाही शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद.